नमस्कार, मी संजय माने, योग प्रचारक आणि योग प्रसारक. आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत. मंडळी हो, आज मी इथं आपल्यासमोर कपालभाती क्रमांक 3 आज मी इथं आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आता कपालभाती क्रमांक 3 म्हणजे काय, तर मागील क्रमांक 2 कपालभातीमध्ये मी आपल्याला दाखवलेलं होतं की प्राणायाम करत असताना म्हणजे कपालभाती करत असताना त्यामध्ये मी आसनं केलेली आहेत. मी रोज 2 तासाचा प्राणायाम आणि योगा रोज पहाटे 4:30 ते 6:30 या वेळेत करत आहे. आणि हे करत असताना जे कपालभाती जी करत असताना मी यामध्ये काही कपालभाती माझी 20 मिनिट असते, अनुलोम विलोम 20 मिनिटे, भस्त्रिका 10 मिनिटे, उज्जाई 5-7 वेळा. यामुळं या प्राणायामाच्या प्रक्रियेला मला 20 मिनिटे जातात. शिवाय इतर मला आसने, योगासने, कंबर दुखीसाठी मर्कटासन वगैरे ही सर्व सूक्ष्म व्यायाम हे करण्यासाठी जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागतो. आणि जवळजवळ पावणे 2 तास ते 2 तास मला हा योगा करण्यासाठी जातो. त्याकरता मी जी योगासनं आहेत कंबरदुखीसाठी किंवा इतर काय सूक्ष्म व्यायाम, इतर जे काय व्यायाम आहेत ती कपालभातीमध्ये मी करत आहे. म्हणजे तेवढा 20 मिनिटे माझा वेळ आधी वाचतो आहे. तर चला मंडळी, मी आज इथं आपल्यासमोर कपालभातीची पुढील आसनं आपल्याला करून दाखवत आहे.
तर मंडळी, अशा पद्धतीनं मी ह्या कपालभातीमध्ये मी आसनं करत आहे. त्यामुळं बराचसा वेळ माझा ह्या कपालभातीमध्ये आसनं केल्यामुळं माझा जवळजवळ 20 मिनिटाचा वेळ वाचतो आहे. तर मंडळी हो, हा अभ्यास आपल्याला कसा काय वाटला? आवडला असेल, आपल्याला करण्याची इच्छा होत असेल तर जरूर करा. पण ह्या करण्यापूर्वी रोज पहाटे सकाळी 5 ते 7:30 या वेळेत आणि पुन्हा प्रसारण रात्री 8 ते 9 या वेळेत फक्त आस्था या चॅनेलवरूनच, आणि पुन्हा प्रसारण रोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत फक्त इंडिया TV या चॅनेलवरूनच योग ऋषी, योग गुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम पहा आणि आपल्या जवळच्या योग वर्गाला भेट द्या. योग गुरु, योगतज्ञ, योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या देखरेखीखालीच प्राणायाम आणि योगासने शिकून घ्या आणि त्याबरोबरच हा कपालभातीचा प्राणायाम आसनामध्ये करा आणि आजारमुक्त, रोगमुक्त होऊन सुखी समाधानी राहा. मंडळी हो, आज अनेक प्रकारचे आपण कडधान्य खातो, फळं खातो, भाज्या खातो, जे गहू खातो, बाजरी, जे काही खात असतो त्यावर कीड लागू नये किंवा ते जमीन नापीक झाल्यामुळं त्याच्यावर औषध फवारणी केली जाते, म्हणजे विष मारलं जातं आणि ते विष त्या अन्नामध्ये, त्या गहू असेल, जे फळभाज्या यामध्ये उतरतं, ते आपण खात असतो. याच्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे आजार उद्भवत असतात. म्हणून आपल्याला हे जर आजार घालवायचे असतील तर प्राणायामाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. प्राणायामच आपल्याला हे टॉक्सिन ह्या कपालभातीद्वारे हे टॉक्सिन सर्व बाहेर पडतात आणि आपलं शरीर पूर्ण असं हे निरोगी होतं. म्हणून नियमित प्रत्येकाने 15 ते 20 मिनिट ही कपालभाती करायला पाहिजे आणि हे जर नियमित केला तर आपण पूर्णपणे आजारमुक्त, रोगमुक्त व्हाल आणि आपण सुखी समाधानी आनंद राहाल आणि आपल्या घरच्या मुलाबाळांना सुख, समाधान, आनंद द्याल. तर मंडळी हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.